नमस्कार सर्वांना. ग्रीन कलर वटपौर्णिमा स्पेशल गळा आणि बाही डिझाईन ब्लाऊज संपूर्ण कटिंग आणि शिलाई पहा. तर पहा, प्रथम बाहीची शिलाई पाहूयात. तर 1.5 इंचावरती मार्किंग केलं पहा. छोटासा स्टोन आणि ब्लाऊज पीसचा तुकडा देखील घेतलेला आहे. 2 इंच उभं मार्किंग केलं, तिरकस रेषा जोडून घेतली पहा अस्तरची आणि कटिंग करून घेतलं. तर ही उलट दिशेने पहा काय करायचं, बाहीची दंडाच्या बाजूने संपूर्ण कटिंग केलेल्या त्रिकोणासकट शिलाई करून घ्यायची. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ही डिझाईन एकदम परफेक्ट पद्धतीने डेली यूजसाठी किंवा वटपौर्णिमेसाठी तुम्ही ही डिझाईन मस्त अशी बनवू शकता. एकदम फॅन्सी आणि मस्त आहे पहा, छोट्याशा काटापासून तयार केलेली ही डिझाईन. तर आता पहा, एक्स्ट्रा आहे मधलं ते कट करून काढलं, याला कट्स मारून घेतले. कट्स मारणे महत्त्वाचं आहे पहा, कट्स मारून घेतले. आता मी याला ओपन करून घेतलं. आता दंडाच्या बाजूने मी याच्यावरती शिलाई करून घेणार आहे. तर दंडाच्या बाजूने पहा, शिलाई करण्याच्या अगोदर हा जो आपण तुकडा घेतला होता ब्लाऊज पीसचा, तो उलट दिशेने शिलाई करायचा. उभा आहे तो मी 4 सेंटीमीटर घेतला आहे आणि आडवा आहे ते तुम्ही थोडासा जास्त असला तरी काही अडचण नाही. पुन्हा कट होऊन निघतो पहा एक्स्ट्रा झाल्यानंतर. मधोमध त्याला उलट करून घेतलं पुन्हा शिलाई मारून आणि मधोमध पहा सुई दोऱ्याने पॅक केलेला आहे आता मी, आणि याच्यावरती स्टोन बसवत आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्टोन बसवू शकता. मी असा मस्त असा खड्याचा स्टोन घेतलेला आहे पहा, तो मी याच्यावरती बसवून घेतलेला आहे. तर हा पॅच मी आता दंडावरती उलट दिशेने मांडून ठेवला आहे. उलट का ठेवलेला आहे, स्टोन खाली आहे पहा, कारण ब्लाऊजची सरळ बाजू खाली आहे. तर सगळ्या बाजूने आता शिलाई करून घ्यायची बाहीला. पहा बाही कशी मस्त अशी तयार होणार आहे. तर सगळ्या बाजूने मी परफेक्ट अशी आता शिलाई करून घेत आहे पहा. आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं कडचं आणि पॅचचं, जो आपण पॅच बसवलेला आहे याच्यावरती ग्रीन कलरमध्ये तो. आता पहा, ओपन केल्यानंतर बाही किती सुंदर तयार झाली. तुम्ही याला काय करू शकता, कडेने लेस पण बसवू शकता, परंतु काठपदर साडी असल्यामुळे मी काही बसवली नाही, आणि बसवली तरी चालते पहा. मी ग्रीन कलरमध्ये बसवणार होते, परंतु कस्टमरला नको होते म्हटल्यावरती मी नाही बसवली. तर मस्त अशी बाही पहा तयार झालेली आहे. सगळ्या बाजून मी बाहीची मस्त अशी शिलाई केलेली आहे आणि मस्त अशी बाही डिझाईन माझी बनवून झालेली आहे. दुसरी पण अशीच तयार करा. तर आता पाहूया मस्त अशी गळ्याची डिझाईन. तर पहा, मस्त अशी गळ्याची डिझाईन तुम्हाला बनवून दाखवणार आहे. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. खूप छान असा डिझाईन मी तुम्हाला तयार करत आहे. संपूर्ण कटिंग आणि शिलाई तो दाखवत आहे. तर छोटासा काठ होता साडीचा उरलेला ब्लाऊज पीसचा, लेस नॉड घेतलेली आहे ग्रीन कलरमध्ये, कारण वटपौर्णिमेसाठी हा ब्लाऊज आपण बनवणार आहोत. तर आता पहा, गळ्याच्या बाजूने गळा रुंदी ठेवायची आपल्या आवडीनुसार. तर तुम्ही तुमची जेवढी आहे तेवढी ठेवायची. माझा स्मॉल साईजचा आहे म्हणून मी 2.25 इंच ठेवली पहा. वरून 1.5 इंच जसं आहे तसं ठेवायचं. तर शोल्डर उतरणार नाही पहा. 1.5 इंच वरनं काहीच कट करायचं नाही, लगेच सेप द्यायला सुरुवात करायची नाही. आता पहा, इकडच्या बाजूने काय करायचं, सेप देऊन घ्यायचा आहे गोलाकार. त्यासाठी खालच्या बाजूला जेवढी गळा उंची ठेवलेली आहे ती तशी तिरकस रेषा आखून घ्यायची. ही गोष्ट लक्षात घ्या, तिरकस रेषा आखल्याने पानसेप द्यायला खूप सोपा जातो. तर पहा, आता गोलाकार असा मस्त पानसेप देऊन घ्यायचा. तर छान असा पानसेप दिलेला आहे पहा. नॉट बसवायची आहे, परंतु मी याला कुठेही असा गोलाकार वरच्या बाजूने सेप दिलेला नाही आहे, कारण मला असा पानसेप द्यायचा आहे, पण थोडासा पसरट द्यायचा आहे. तर आता पहा, कटिंग करून घेतलं हा गळा आणि ब्लाऊजचा पीस, म्हणजे मेन फॅब्रिक आणि गळा दोन्ही मी कटिंग करून घेतलं. तर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. एक्स्ट्रा आहे ते टाकून द्यायचं पहा. आता कमरेच्या आणि गळ्याच्या बाजूला आपल्याला उलट दिशेने टीप मारायची आहे. तर मी पहा फॅब्रिक कसं उलट करत आहे. मी पहा याला उलट करून घेतलं. आता कमरेच्या आणि गळ्याच्या बाजूला टीप मारायची आहे. त्याच्या अगोदर जिथं तुम्हाला नॉड बसवायची आहे ना, तिथं खून करून घ्यायची आहे पहा. तर मी आता इथं पहा खून करून घेत आहे, कारण इथं मला दोन्ही नॉड समोरासमोर यायला हव्यात. जर तुम्हाला दोन्ही नॉड समोरासमोर यायला हव्यात, वरती खाली व्हायला नको असतील, तर तुम्ही अशा प्रकारे खून करून घ्यावा. आता पहा, शिलाई करायला सुरुवात केली. जिथं नॉड बसवायची आहे, ग्रीन कलरची मी नॉड घेतलेली आहे. वटपौर्णिमेचा ब्लाऊज आहे म्हणून सगळं ग्रीन कलरचं घेतलेलं आहे पहा. फक्त स्टोन व्हाईट कलरचा घेतला होता, कारण ग्रीन कलरमध्ये व्हाईट आणि रेड कलर उठून दिसावा म्हणून. स्टोन जे आहेत मी 4 वापरले आहेत डिझाईनला. आता पहा, गळ्याच्या बाजूने उलट दिशेनेच अशा प्रकारे काय करायचं, शिलाई करायला घ्यायची. संपूर्ण शिलाई करून घ्यायची गळ्याच्या बाजूची. प्रथम मस्त अशी ही गळा आणि बाहीची डिझाईन एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकता येणार आहे. तर बाही डिझाईन तर आपली झालेली आहे. आता गळ्याची डिझाईन आपण बनवत आहोत. तर पहा, गळ्याच्या बाजूला उलट दिशेने काय करायचं, अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची व्यवस्थित अशी.
कारण आपण दोन्ही फॅब्रिक कट केलेले आहेत. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नॉड लावायची आहे. नॉड मधोमध ठेवून घेतली. नॉडवरती काय करायचं तुम्हाला सांगते, डबल टिप मारायची. कमीत कमी 2 ते 3 टिपा असं रिप्लाय करून घ्यायच्या. कारण आहे ना, काय होतं, नॉड निसटते पहा पुन्हा. आता पहा, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. याला कट्स मारून घ्यायचे आहेत गळ्याला. ही गोष्ट लक्षात घ्या, कट्स मारणं, कोणताही गळा असू दे, उलट करायचा असेल तर त्याला कट्स मारणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर परफेक्ट असे थोड्या थोड्या अंतरावरती कट्स मारले तर काय होतं, गळा हा व्यवस्थित ओपन होतो. ओपन झाल्यानंतर दिसायला मस्त दिसतो. आता पहा, कमरेच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर कमरेच्या बाजूला मी नाही टिप मारली तरी चालतं. पहा, ओपन डायरेक्ट गळा केला आणि शिलाई केलं तरी चालतो. परंतु कमरेच्या बाजूला टिप मारल्याने आपल्याला कमरपट्टी लावायला लागत नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही शिलाई केली तर ब्लाऊज पाठीमागून उचलत नाही. पहा, असं पण होतं. तर पहा, कमरेच्या बाजूला मी टिप मारून घेतली. आता अस्तरचं फॅब्रिक हे परफेक्ट कटिंग केलं आणि मेन फॅब्रिक हे थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं. त्यामुळे हे पहा, मेन फॅब्रिक थोडंसं जास्त झालेलं आहे, ते मी कटिंग करून काढलं. आता कमरेच्या बाजूला कट्स वगैरे मारायचे नाही. डायरेक्ट ब्लाऊजचा हा बनवून घेतलेला आहे गळा आणि कमरपट्टी, तर ती ओपन करून घ्यायचं. पहा, आता सरळ बाजू आपली वरती आलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता सरळ बाजू वरती आल्यानंतर पहा, उलट दिशेने काय करायचं, कमरेच्या बाजूने टिप मारून घ्यायची. तर कशी मारायची पहा, कमरेच्या बाजूला टिप अशा प्रकारे उलट दिशेने मारून घ्यायची ही टिप. तर मी उलट दिशेने पहा टिप मारून घेत आहे. एकदम व्यवस्थित मारायची, म्हणजे अस्तर अजिबात देखील बाहेर राहणार नाही, याची काळजी घ्यायची. आता कमरेच्या बाजूची टिप मारून झाली. आता पहा, गळ्याच्या बाजूला टिप मारून घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला टिप मारून घ्यायची आहे. तर ही पण उलट दिशेनेच करून घ्यायची. पहा, गळ्याच्या बाजूची टिप काय करायचं, उलट दिशेने करून घ्यायची गळ्याच्या बाजूची टिप. आता पहा, गळ्याच्या बाजूची उलट दिशेने टिप मारत मारत आणली मी. आणि हा टोक आहे तिथं व्यवस्थित आहे ना, सुई खाली ठेवून ब्लाऊज फिरवायचा, म्हणजे गळा गोलाकार टोकाच्या बाजूला होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कोणताही ब्लाऊज असू द्या, जिथं टोकाच्या बाजूला सुई फिरवायचा आहे आपल्याला फॅब्रिक, तिथं पहा किती मस्त गळा तयार झालेला आहे. सुई खाली ठेवून फिरवून घ्यायचं असं पहा. आता साईडनं काय करायचं, टिपा मारून घ्यायच्या. तर ही गोष्ट लक्षात घ्या, साईडनं देखील अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पॅक करून घ्यायचं. तुम्ही चिटकवू शकता किंवा टिप मारून घेऊ शकता. मी टिप मारून घेतलेली आहे. आता एक्स्ट्रा जे आहे ना, ते कट करून काढायचं. पहा, एक्स्ट्रा मी काय केलं, कट करून काढलं. आता एक्स्ट्रा कट करून काढल्यानंतर पहा, दुसऱ्या बाजूला देखील तीच प्रोसेस करायची आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ना, ते पॅक करून घ्यायचं आहे. पहा, अस्तर आणि मेन फॅब्रिक मी काय केलं, इथं पण पॅक करून घेतलेलं आहे. मस्त अशी गळा डिझाईन होणार आहे. पहा, आता हे पॅक करून झालं. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं आहे. पहा, तर धागा संपला म्हणून मी पुन्हा भरून ठेवलेला होता, पटकन लावून घेतला. आणि राहिलेली टिप जी आहे ती कंप्लीट करून घेतली. आता पहा, मस्त असा हा गळा आपला रेडी झालेला आहे. तर आपण डिझाईन बनवायला आता या कटिंग नंतर सुरुवात करूयात. तर डिझाईन ही काठापासून बनवणार आहोत आपण आणि लेसपासून. नॉड तर अटॅच केला आहे. गळा पहा किती सुंदर तयार झाला आहे. छोटासा कोन आलेला आहे. गोलाकार शेप तर एवढा मस्त आलेला आहे. तर पहा, इथं पहा, कमीत कमी आपला काठ जेवढा आहे ना, त्याचा अंदाज घ्यायचा आणि खून करून घ्यायची. पहा, मी काठ कसा ठेवला इथं, कारण आपल्याला इथं खून करून घ्यायची आहे अशी गोलाकार शेपमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या, ही शेप गोलाकार आली पाहिजे. वरच्या आणि खालच्या बाजूने सेम सारखा, आणि मध्ये थोडासा आत गेला पाहिजे, याची काळजी घ्या. एकदम चौकोन लावायला नको, म्हणजे डिझाईन मस्त तयार होणार आहे. तर एका बाजूला खून केलेली आहे, दुसऱ्या बाजूला आपण काय करायचं, मध्यातून दुबडायचं, टॅप करायचं, म्हणजे काय होतं, उमटतं. पहा, उमटलं. याच्यावरती मी खून करून घेतली. आता पहा, हा लेसचा जो तुकडा आहे तो याच्यावरती मी आडवा ठेवून बघितला की किती पुरतो आहे. तर माझा अजून जास्त आहे म्हणल्यावर मी काय केलं, या 2 रेषा अजून अर्धा इंच वाढवल्या. तर खडूनेच खुणा करा, म्हणजे पुन्हा निघतात. पहा, त्या हाताने पण पुसतात. आता पहा, हा तुकडा आहे ना, उलट दिशेने शिलाई करून घ्यायचा. एक तुकडा उलट दिशेने शिलाई करून घेतला. अजून दुसरा पण उलट दिशेने शिलाई करून घ्यायचा. पहा, लेस राहिलेली आहे, म्हणजे साडीचा जो काठ आहे ना, तो शिल्लक राहिलेला आहे. आणि त्यापासूनच मी ही मस्त अशी डिझाईन बनवत आहे. पहा, वटपौर्णिमा स्पेशल डिझाईन आहे.
आता पहा ओपन करून घेतलं. वडाच्या झाडाच्या पानासारखा या ब्लाऊज पीसचा कलर आहे. आता ओपन करून घेतलं पहा याला. आता आतली बाजू वरती आली. आता पहा जी शिलाई आहे ना ती खाली राहिली पाहिजे. असं याला मधोमध फोल्ड करायचं आहे आपल्याला. तर पहा आता जी शिलाई आहे ना ती खालच्या साईडला मध्यामध्ये घ्यायची. पहा हे पहा मध्यामध्ये खालच्या बाजूला. आणि अशा प्रकारे हे जे आहे गुड्या गुड्या करत फोल्ड करून घ्यायचं. आता फोल्ड केलं. आता सुईने काय करायचं हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. पहा अगोदर गोल गोल एक सुई एकदा बुडवून घ्यायची यामध्ये आणि गोल गोल 2 तरी राऊंड मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असं पॅक होतं. पहा आता मी पॅक करून घेतलं. आता पहा याच्यावरती मी मस्त असा स्टोन घेतलेला आहे. जसा आपण बाहीला घेतला होता तसाच सेम तोच घ्यायचा. पहा म्हणजे आपल्याला दोन्ही बाह्यांसाठी 2 स्टोन आणि गळ्यासाठी 2 स्टोन लागलेले आहेत. एकदम 4 स्टोन लागलेले आहेत. तर हे स्टोन आहेत ते नाजूक स्टोन आहे. पहा मी पॅक करून घेतला. पाहू शकता किती सुंदर तयार झालं हे फूल. तर बाहीसारखंच बनवलं म्हणजे बाहीला ब्लाऊज पीसचं साईड पार्टचं बनवलं होतं आणि ब्लाऊजला बॅक नेकला काठाचं बनवलेलं आहे. तर 2 पॅच तयार करून घेतले. स्टोन लावून घेतले. पहा आता आपण जी रेश मारून घेतलेली होती त्याच्यावर परफेक्ट अशी या फ्लावर्सची ना म्हणजे फूल जे बनवलेलं आहे आपण त्याची शिलाई करून घ्यायची. पहा डबल टिप मारायची म्हणजे निघत नाही हे पुन्हा. तर गोलाकार शेपमध्येच शिलाई करून घ्यायची. आपण गोलाकार शेपमध्येच याच्यावरती काय केलं तर गोलाकार शेपमध्ये याच्यावरती रेष आखून घेतली होती. तर दुसऱ्या बाजूला पण पहा पॅक करून घ्यायचं आहे. तर अगोदर पॅक करून घ्यायचं. पहा मस्त असा पहा शेप गळ्याचा जो व्ही तयार झालेला आहे त्यामध्ये फ्लावर्सचा सुद्धा व्ही झाल्यावानी झालेला आहे म्हणजे बदामी शेपमध्ये. त्यामुळे दिसायला हे आत्ताच एवढं सुंदर दिसायला आहे. लेस लावल्यानंतर याला अजून खूप छान दिसणार आहे हे. तर हे दोन्ही फ्लावर्स मध्यामध्ये एकमेकाला चिटकले पाहिजेत. मध्ये पहा मस्त असा स्पेस तयार होतो आणि वरच्या बाजूला कसा छान स्पेस तयार झालेला आहे. तर पहा शिलाई करून घेतली. आता एक्स्ट्रा पॅच आहेत ना ते कट करून काढायचे दोन्ही बाजूचे. हे महत्त्वाचं आहे. पहा एक्स्ट्रा कट करून काढायचं म्हणजे लेवल होते. म्हणजे याच्यावरून आपण काय करू शकतो पुन्हा लेस बसवू शकतो. तर आता पहा लेस बसवायला सुरुवात केलेली आहे मी. तर लेस कशी बसवायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता. पहा अशा प्रकारे काय करायचं आहे याला लेस बसवून घ्यायची आहे. तर मी लेस बसवत आहे. पहा तर लेस ना थोडीशी अशी जाड घ्यायची नाही. थोडीशी अशी स्लिम घ्यायची म्हणजे आपल्याला वळण घेताना व्यवस्थित वळण देता आलं पाहिजे. तुम्ही तर जास्त जाड प्रकारची लेस वापरली तर काय होणार आहे तुम्हाला सांगते. जास्त जाड लेस वापरली तर गळा हा तिरकस होतो. पहा जिथं फुगर शेप दिलेला आहे तिथं पहा माझा फुगर शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि लेस अजिबात खेचायची नाही तर गळा लांबतो. पहा तर एकदम हळूवारपणे ही लेस बसवायची. ही प्रोसेस एकदम नाजूक असते. लेस बसवण्याची हळूहळूच करायची. तर पहा गोलाकार शेप कसा आलेला आहे. वरून 1.5 इंच सरळ लेस बसलेली आहे. इथं पहा गोलाकार शेपमध्ये आता मी काय केलेलं आहे हा लेस बसवत आहे. तर इथून खालून पहा वळण घ्यायचं आहे आपल्याला आणि कमरेच्या बाजूला तिरकस अशी ही लेस जी आहे ती बसवून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता. मी वटपौर्णिमेसाठी ब्लाऊज बनवलेला आहे म्हटल्यावरती मी काय केलेलं आहे ग्रीन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही वटपौर्णिमा नाही तर पण ही डिझाईन बनवू शकता. तर पहा मस्त असा काठ मी बसवून घेतला दोन्ही बाजूला एकदम परफेक्ट असा. तर मस्त असा हा गळा रेडी झाला. तर मी याला लटकन एक बनवलेला आहे. दुसरं तुम्हाला आता बनवून दाखवते. तर लेसपासूनच लटकन बनवलं आहे. पहा म्हणजे जी लेस आपण गळ्याला वापरलेली आहे त्यानुसार. तर 4 किंवा 4.5 सेंटीमीटरचा असा तुकडा घ्यायचा. तो एकामेकावरती फोल्ड करून घ्यायचा आणि 2 लेसचे तुकडे याच्यावरती लावून घ्यायचे. पहा शिलाई मी कशी लावत आहे. सेम सारखी लेस वापरलेली आहे. दिसायला खूप छान दिसते. तर ब्लाऊजचा पीस आहे ना त्यापेक्षा थोडी डार्क कलरची लेस वापरलेली आहे आणि नॉट ब्लाऊज पीस सारखी वापरलेली आहे. तुम्ही पण असंच कॉम्बिनेशन करा. थोडंसं वेगळ्या कलरची म्हणजे थोडंसं डार्क किंवा फेंट लेस वापरायची. दिसायला खूप छान दिसते. 2 तुकडे लावून घेतले पहा लटकनासाठी. आता हा जो नॉड आहे आपला एक्स्ट्रा एक राहिलेला आहे तो याच्या मधोमध वापरायचा ठेवायचा. पहा तर संपूर्ण आपला आता डिझाईन पहा बनवून तयार झालेली आहे. तर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा डिझाईन माझी कशी आलेली आहे ते. तर पहा मी साईडनं काय केलं टीप मारून घेतली. एक्स्ट्रा आहे ते आता कट करून काढणार आहे. आणि मस्त असा हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. याचा फायनल लुक तर एवढा सुंदर आलेला आहे. नक्की पहा. मी व्हिडिओच्या प्रथम पण दाखवला होता याचा फायनल लुक आणि आत्ता पण दाखवणार आहे. मस्त असा हा गळा रेडी झालेला. छोटासा काठ अगदी शिल्लक राहिलेला छोटासा काठापासून एवढी भारी डिझाईन मी बनवून दाखवली.
जो आपण टाकून देतो बाही कटिंग करून घेतल्यानंतर बाहीला लावल्यानंतर जो शिल्लक राहिलेला काट आहे त्याच्यापासून ही मस्त अशी डिझाईन मी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे. पहा किती सुंदर तयार झालेली आहे, एवढी मस्त आणि एवढी छान. आणि हां, बाही पण पहा, याच्यावरती मॅचिंग बनवलेली आहे बाही. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याला हे सगळं डिझाईन नक्कीच आवडणार आहेत, कारण एवढी सुंदर मी डिझाईन बनवलेली आहे.